उंबरठ्याबाहेरची झेप भाग 2. मंदिराबाहेर पडल्यानंतर नामदेव खूप काळजीत होता. आता उदरनिर्वाह कसा करायचा? ट्रस्टीने दिलेले वेतन आता बंद झाले होते. विचार करून त्याचे डोके दुखू लागले. त्याला वाटले थोडा चहा घ्यावा. त्याने आजूबाजूला पाहिले, पण तिथे एकही चहाचे दुकान नव्हते. अचानक त्याच्या मनात एक कल्पना चमकली. इथे भाविकांसाठी चहाचे दुकान नाही, मग मी चहा का नाही विकत? त्याने आपल्या जवळच्या पैशातून दूध, साखर आणि चहा पावडर विकत घेतली. नामदेव पळत घरी गेला आणि त्याने आपली पत्नी आनंदी हिला सर्व प्रकार सांगितला. आपण चहा विकूया का? त्याने विचारले. आनंदीला त्याची कल्पना आवडली. तिने उत्साहाने चहा बनवायला घेतला. तिने 15 ते 20 कप चहा तयार केला. नामदेवने तो चहा एका किटलीत भरला आणि काही रिकामे कप घेऊन तो पुन्हा मंदिराच्या दिशेने निघाला. नामदेव मंदिराच्या एका कोपऱ्यात किटली घेऊन उभा राहिला. गरमागरम चहा, वाफाळलेला चहा. त्याने हाक मारली. बघता बघता भाविकांची गर्दी झाली. थकून आलेल्या एका भाविकाने चहा घेतला आणि म्हणाला, काय सुंदर चहा आहे. मनाला उभारी आली. थोड्याच वेळात त्याची किटली रिकामी झाली. नामदेवला खूप आनंद झाला. संध्याकाळी नामदेव घरी परतला तेव्हा त्याच्या खिशात चहा विकून मिळालेले पैसे होते. त्याने ते पैसे आनंदीच्या हातात ठेवले. आज खूप दिवसांनी मला शांत झोप लागेल, तो आनंदीला म्हणाला. त्याला जगण्याचा एक नवीन मार्ग सापडला होता. आता रोज सकाळी उठून तो चहा बनवायचा आणि मंदिरापाशी जाऊन विकू लागला. त्याच्या गोड बोलण्यामुळे आणि प्रामाणिकपणामुळे लोक त्याच्याकडे चहा पिण्यासाठी येऊ लागले. काही दिवसांतच नामदेवने थोडे पैसे जमवले. त्याला वाटले की आता फिरून चहा विकण्यापेक्षा एका जागी बसून व्यवसाय करावा. त्याने एक छोटे लाकडी टेबल विकत घेतले. आता तो एका जागी बसून चहा आणि बिस्किटे विकू लागला. एक छोटा मुलगा आपल्या बाबांसोबत तिथे आला आणि बिस्किटाचा पुडा मागू लागला. नामदेवने हसून त्याला बिस्किट दिले. लोक नामदेवला म्हणू लागले, नुसता चहा किती दिवस विकणार? काहीतरी खायला पण ठेवत जा. मग नामदेवने चहासोबत पोहे आणि उपमा यांसारखे पदार्थही बनवायला सुरुवात केली. आता आनंदी देखील त्याच्या मदतीला दुकानात येऊ लागली. गर्दी वाढू लागली होती आणि नामदेवचा उत्साहही वाढत होता. हळूहळू नामदेवने कष्टाने आणि प्रामाणिकपणाने एक छोटे हॉटेल थाटले. आता त्याला एकट्याला सर्व काम करणे जमत नव्हते, म्हणून त्याने चैतन्य नावाच्या एका तरुणाला कामावर ठेवले. नामदेव आता व्यवसायाचे नियोजन करू लागला. त्याने आपल्या हॉटेलमध्ये स्वच्छतेची आणि चवीची विशेष काळजी घेतली. काही वर्ष उलटली. नामदेवचे छोटे हॉटेल आता एका मोठ्या इमारतीत रूपांतरित झाले होते. त्याने केवळ जेवणाचीच नाही, तर दूरवरून येणाऱ्या भाविकांसाठी राहण्याची सोय म्हणजेच लॉजिंग देखील सुरू केले होते. नामदेव निवास हे नाव आता सर्वांच्या परिचयाचे झाले होते. एके दिवशी एक प्रवासी कुटुंब तिथे मुक्कामासाठी आले. नामदेवची ही प्रगती पाहून अद्वैत नावाचा एक पत्रकार त्याची मुलाखत घ्यायला आला. अद्वैतने विचारले, नामदेवजी, मंदिरातील घंटा वाजवण्यापासून ते या मोठ्या हॉटेलचे मालक होण्यापर्यंतचा हा प्रवास कसा झाला? नामदेव हसून म्हणाला, जर त्या दिवशी मला मंदिरातून बाहेर काढले नसते तर आजही मी तिथेच घंटा वाजवत बसलो असतो. बदलाने मलाही नवी ओळख दिली. आज नामदेव खूप समाधानी आहे. त्याने आयुष्यात आलेल्या संकटाला संधीत बदलले होते. तो आपल्या हॉटेलच्या बाल्कनीतून मंदिराच्या शिखराकडे पाहत विचार करू लागला. एखादी गोष्ट आपल्याला जमते म्हणून त्यातच अडकून पडू नका. गोष्टींमध्ये सतत बदल होत असतात आणि प्रगतीसाठी त्या बदलांना स्वीकारायला हवे. हीच खऱ्या यशाची गुरुकिल्ली आहे.